कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। पारुबाळा, अगं काय झालं? हरी सरांसोबत भेट झाली का तुझी? झालं का काही बोलणं? सावित्री आत्या, मी केव्हापासून प्रयत्न करते पण त्यांना एकांतात भेटून त्यांच्याशी बोलायची संधीच मिळत नाही। अगं बाळा, मग फोन करायचा ना। फोन तुम्हाला काय वाटतं मी फोन नसेल केला? केव्हापासून फोन करते, त्यांचा फोन बंद येतोय। मी कसं बोलणार आहे ना त्यांच्याशी, मला कळतच नाही। एक मिनिट, हे बघ बाळा, तू हरी सरांना भेटू शकत नाही, पण मी तर भेटू शकते ना। वय सावित्री आत्या, अहो हे तर माझ्या लक्षातच नाही आलं। मी चांगली कल्पना आहे, तुम्ही तर त्यांना सहज भेटू शकता। मी एक काम करते, मी एक चिठ्ठी लिहते, ती चिठ्ठी नेऊन ना पट्टीशी त्यांना पोहोचवा, म्हणजे त्यांना काही प्रश्न असतील तर तुम्ही त्याची बरोबर उत्तर देऊ शकता ना। कसं का असं ना, पण हरी सरांना समजा सत्य कळलंच पाहिजे। बाळा हे बघ, मग लिही लवकर चिठ्ठी, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे। आता थोड्याच वेळात तुम्हा दोघांना हळदीसाठी बोलवते। नाही सावित्री आत्या, मी हळद नाही लावून घेऊ शकत। मी चिठ्ठी लिहते पडदेशी, बॅग। पारू अगं लवकर। पारू बाळा लवकर, कोणीतरी येईल। वय सावित्री आत्या, हे घ्या, ही चिठ्ठी नेऊन त्यांना द्या। हो। जितक्या लवकर होईल तितक्या लवकर ही चिठ्ठी वाचा प्लीज। सावित्रीने कसली चिठ्ठी दिली हरीशच्या हातात? पारूची चिठ्ठी तर नसेल, कळायला हवं। दामिनीला कामाला लावते आता। आता आपण लवकरच विधीला सुरुवात करूया। आधी नवऱ्या मुलाला हळद लागेल, त्यानंतर उष्टी हळद नवरी मुलीला लागेल। अरे हरीश, गुरुजी बोलवतायत। हो, वाचतो। चला। हरी सरांपर्यंत ती चिठ्ठी लवकर पोहोचू दे, त्यांनी ती वाचली पाहिजे। आज कुठल्या बी परिस्थितीत हरी सरांना, आदित्य सरांना माझ्या नात्याबद्दल कळलंच पाहिजे मला। पारू बाळा, सावित्री आत्या, काय झालं? तुम्ही दिली का त्यांना चिठ्ठी? त्यांनी वाचली का? काय बोलले ते? बोला ना, तुम्ही अशा गप्प का? बोला ना काहीतरी। पारू, हो हो, मी हरी सरांना चिठ्ठी दिली, त्यांना ती वाचायची पण होती, पण इतक्यात गुरुजींनी त्यांना हळदीसाठी बोलवलं। हरी सर आता हळदीसाठी बसले आणि थोड्याच वेळात तुला पण हळदीसाठी बोलवतील। नाही सावित्री आत्या, मला नाही लावायची ती हळद, अजिबात नाही। सावित्री आत्या, एक काम करा ना, तुम्हीच काहीतरी करा ना, मला काय बी सुचत नाही, करा ना काहीतरी। मी बघते, मी करते काहीतरी। हा, आलेच।
दादा काय रे? मला काय वाटतं आदित्यला पण हळद लावायला हवी. का? त्याचंही लग्न लवकर होईल ना. काका नाही काका, पण दादाचं डन आहे. काय? हा म्हणजे एकदा ती डोळेवाली सापडली की डन ना. टॅमी, हरीशच्या हातात बघ काय चिठ्ठी दिसते. दिसते मग. स्टुपिड. मग काय मग? ती चिठ्ठी फिक्स पारूने दिलेली असणार. त्यात मला वाटतं त्यांच्या नेक्स्ट प्लॅन बद्दल काही ना काही लिहिलेलं असेल. आपल्याला पण कळायला हवा ना त्यांचा नेक्स्ट प्लॅन काय. तू एक काम कर, तू जा आणि ती चिठ्ठी घेऊन ये. जा. ए मी कसं काय करतेस तू? तू या घरची सून आहेस. तू हरीशला हळद लावायला जा आणि त्याच्याकडून ती चिठ्ठी घेऊन ये. सिंपल. मी आलोच जरा हळदला. काय? अरे पुढचा तूच आहेस. आलेच. मला लागले ना हळद, आता तुलाही लागली पाहिजे. अरे नाही 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 नाही. कुठे गेला? पहिले कमी घे. अरे नाही यार. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.